तुमचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. रायगड, बी. प्रतापगड, सी. शिवनेरी, डी. राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवनेरी. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. पुतळाबाई, बी. जिजाबाई, सी. सोयराबाई, डी. सईबाई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जिजाबाई. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी कोणता पहिला किल्ला जिंकला? तुमचे पर्याय आहेत: ए. पुरंदर, बी. तोरणा, सी. लोहगड, डी. सिंहगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तोरणा. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. संभाजीराजे, बी. शहाजीराजे, सी. मालोजीराजे, डी. शरीफजीराजे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शहाजीराजे. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? तुमचे पर्याय आहेत: ए. रायगड, बी. विशाळगड, सी. प्रतापगड, डी. पन्हाळगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. प्रतापगड. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या घोडदळाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तुमचे पर्याय आहेत: ए. सरनोबत, बी. पेशवा, सी. मुजुमदार, डी. दबीर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सरनोबत. तुमचा पुढील प्रश्न आहे, स्वराज्य या शब्दाचा अर्थ काय? तुमचे पर्याय आहेत: ए. दुसऱ्यांचे राज्य, बी. स्वतःचे राज्य, सी. देवाचे राज्य, डी. गुलामीचे राज्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी. स्वतःचे राज्य. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. 6 जून 1674, बी. 15 ऑगस्ट 1674, सी. 1 मे 1680, डी. 2 ऑक्टोबर 1666. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 6 जून 1674. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला काय नाव होते? तुमचे पर्याय आहेत: ए. नवरत्न मंडळ, बी. अष्टप्रधान मंडळ, सी. मर्जीतील मंडळ, डी. राजसभा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अष्टप्रधान मंडळ. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? तुमचे पर्याय आहेत: ए. जेजुरी खंडोबा, बी. रायरेश्वर शिव मंदिर, सी. तुळजापूर भवानी माता, डी. शिखर शिंगणापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रायरेश्वर शिव मंदिर. तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. सईबाई, बी. सोयराबाई, सी. लक्ष्मीबाई, डी. पुतळाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सईबाई. तुमचा पुढील प्रश्न आहे, गडाला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या किल्ल्यासाठी म्हटले जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. तोरणा, बी. कोंढाणा सिंहगड, सी. पुरंदर, डी. जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोंढाणा सिंहगड. तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे छाटली? तुमचे
पर्याय आहेत ए औरंगजेब, बी शाहिस्ते खान, सी अफजल खान, डी मुराद बक्श। तुमचे योग्य उत्तर आहे बी शाहिस्ते खान। तुमचा पुढील प्रश्न आहे, पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटताना शिवाजी महाराजांसारखे हुबेहूब रूप धारण करून बलिदान कोणी दिले? तुमचे पर्याय आहेत ए बाजी प्रभू देशपांडे, बी शिव काशीद, सी तानाजी मालुसरे, डी येसाजी कंक। तुमचे योग्य उत्तर आहे बी शिव काशीद। तुमचा पुढील प्रश्न आहे, पावनखिंडीत शत्रूला रोखून धरणारे वीर कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए मुरारबाजी देशपांडे, बी बाजी प्रभू देशपांडे, सी नेताजी पालकर, डी हंबीरराव मोहिते। तुमचे योग्य उत्तर आहे बी बाजी प्रभू देशपांडे। तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए कान्होजी आंग्रे, बी मालोजीराजे, सी दारा शिकोह, डी हिरोजी इंदुलकर। तुमचे योग्य उत्तर आहे अ कान्होजी आंग्रे। तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली स्वारी कधी केली? तुमचे पर्याय आहेत ए 1664, बी 1670, सी 1659, डी 1674। तुमचे योग्य उत्तर आहे अ 1664। तुमचा पुढील प्रश्न आहे, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे कोणत्या दरबारात कैद केले होते? तुमचे पर्याय आहेत ए लाल किल्ला, बी दिवाण ए आम, सी मोती मशीद, डी दिवाण ए खास। तुमचे योग्य उत्तर आहे बी दिवाण ए आम। तुमचा पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? तुमचे पर्याय आहेत ए शिवनेरी, बी रायगड, सी राजगड, डी झेंजी। तुमचे योग्य उत्तर आहे बी रायगड। तुमचा पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए बहिर्जी नाईक, बी तानाजी मालुसरे, सी जीवा महाला, डी फिरंगोजी नरसाळा। तुमचे योग्य उत्तर आहे अ बहिर्जी नाईक। तुमचा पुढील प्रश्न आहे, पुरंदरचा किल्ला लढवताना कोणाला वीरमरण आले? तुमचे पर्याय आहेत ए बाजी पासलकर, बी मुरारबाजी देशपांडे, सी मदारी मेहतर, डी संभाजी कावजी। तुमचे योग्य उत्तर आहे बी मुरारबाजी देशपांडे। तुमचा पुढील प्रश्न आहे, होता जेव्हा म्हणून वाचला शिवा ही म्हण कोणाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहेत ए शिव काशीद, बी जीवा महाला, सी बहिर्जी नाईक, डी तानाजी मालुसरे। तुमचे योग्य उत्तर आहे बी जीवा महाला। तुमचा शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? तुमचे पर्याय आहेत ए 3 एप्रिल 1680, बी 10 मे 1680, सी 5 जून 1680, डी 1 जानेवारी 1680। तुमचे योग्य उत्तर आहे अ 3 एप्रिल 1680। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा।